स्वामी समर्थ म्हणत दररोज तुमच्या दिवसाची सुरुवात करा. आता तोडगा. उठता क्षणी दोन्ही हात पाहा आणि श्री स्वामी समर्थ म्हणावे. याचा फायदा सकारात्मक दिवस जातो आणि शुभ घडामोडी दिवसात सुरू होतात. नंबर 2, घरात सतत वाद असतो तर यावरील तोडगा. दर शनिवारी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मीठ पाण्याने पुसा. याचा फायदा वाद, तणाव, तक्रारी कमी होतात. नंबर 3, पैशाची चटक कायम राहते. यासाठी तोडगा. तुळशी पान पाण्यात टाकून ओम श्री स्वामी समर्थाय नमः म्हणत ते पाणी पूर्ण घरात शिंपडा. याचा फायदा तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि पैसा अडकत नाही. नंबर 4, रात्री भीती वाटते, वाईट स्वप्न पडतात तर यावरील तोडगा. झोपण्याआधी 5 मिनिटे स्वामी चरित्र वाचा. याचा फायदा मन शांती, गोड झोप येते आणि मानसिक बळ वाढतो. तुम्हाला वाचता येत नसेल तर चरित्र ऐकायला सुद्धा चालेल. नंबर 5, भाग्य फिरत नाही आहे का. याचा तोडगा. एखाद्या गुरुवारी भिकारीला गरम अन्न खायला द्या किंवा दान द्या स्वामी समर्थांच्या नावाने. याचा फायदा पूर्वजांच्या आशीर्वादाने अडकलेले कार्य पूर्ण होतात. नंबर 6, व्यवसायात नुकसान होतंय. यावरील तोडगा. प्रत्येक मंगळवारी दुकानाच्या दाराला लिंबू मिरची लावून श्री स्वामी समर्थ असं म्हणावं. याचा फायदा दृष्ट, करणी व तुमचं अपयश हे नेहमीसाठी दूर होऊन जाते. नंबर 7, नकारात्मक विचार सतावतात तर यावरील तोडगा. दररोज सकाळी 10 मिनिटे फक्त दत्तमंत्र ऐका. कानात हेडफोन लावून ऐकला तरी चालेल. फायदा विचार शुद्धी होते आणि मन शांत होते. नंबर 8, कामात यश येत नाही आहे. यावरील तोडगा. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात 1 चमचाभर साखर अर्पण करा. याचा फायदा असा होईल की तुम्हाला यशप्राप्ती येते, कार्यसिद्धी आणि आता स्वामींचा आशीर्वाद मिळतो. नंबर 9, अचानक पैसे खर्च होतात. यावरील तोडगा. घराच्या मुख्य दरवाजावर रोज सकाळी झाडून गंध, फूल आणि स्वामींचं नाव घ्या. याचा फायदा तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि तुमच्या घरातील पैसा सुद्धा वाचतो. नंबर 10, झोप लागत नाही. यावरील तोडगा. झोपण्याआधी दोन्ही हातांना थोडं पाणी लावून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. याचा फायदा असा होईल की झोप शांत येईल आणि वाईट विचार तुमच्यापासून दूर जातील. नंबर 11, पर्समध्ये श्री स्वामी समर्थ नाव लिहिलेली लाल कागदाची चिठ्ठी ठेवा. लाल कागदावर लाल शाईने ओम श्री स्वामी समर्थाय असं मंत्र लिहा. याचा फायदा खर्चावर नियंत्रण, अचानक पैसा अडकत नाही आणि तुमची वृद्धी होते, धनवृद्धी. नंबर 12, गुरुवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दाराजवळ दिवा लावा आणि दिवा लावताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणा. याचा फायदा असा होईल की वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि तुमचं घर शांत राहते. नंबर 13, स्वामी चरित्र वाचल्यानंतर ते उशाजवळ ठेवावे, पायाजवळ नाही, कारण देव हे पुस्तकांप्रती आदर ठेवा. त्याचा फायदा स्वप्नदोष टळतो आणि निद्रा सुधारते. नंबर 14, रात्री झोपण्याआधी पाण्यात 1 चिमूट मीठ टाका. त्याने पाय धुवा. याचा फायदा तुमचा थकवा कमी होतो, करणी सोबतच दृष्टदोष सुद्धा दूर होतो. नंबर 15, गुरुवारी गरिबाला अन्न द्या. स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत द्या. शक्य नसेल तर गाईला पोळी खाऊ घाला. याचा फायदा पुण्यप्राप्ती होते. अडकलेली कामे सुद्धा तुमचे जे काही आहेत ते पूर्णपणे मार्गी लागतात. नंबर 16, स्वामी समर्थांचा फोटो झोपायच्या खोलीत कधीच ठेवू नका. पूजास्थळी किंवा मग हॉलमध्ये सुद्धा ठेवला तरी चालेल. याचा फायदा तुम्हाला शांत झोप येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 17, घरात 1 लहान तुळशीचा रोप लावा. रोज सकाळी 1 वेळा श्री स्वामी समर्थाय नमः म्हणून तुळशीला त्या पाणी घाला. याचा फायदा तुमच्या घरात देवत्व, शांतता व धनलाभ होतो. नंबर 18, प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात 1 नारळ अर्पण करायचं. मनातील इच्छा 1 बोलून मग अर्पण करा. याचा फायदा इच्छापूर्ती आणि अडथळे दूर होतात. नंबर 19, रोज सकाळी झाडू लावताना श्री स्वामी समर्थ म्हणा. झाडू उलटा सुद्धा कधीच ठेवू नका. याचा फायदा घरातील वादविवाद कमी होतात आणि तुमच्या घरातील गरिबी सुद्धा दूर होते. नंबर 20, दिवसातून किमान 10 मिनिटे तरी दत्तमंत्र किंवा मग स्वामी समर्थ जप ऐका. ऐकताना डोळे मिटा आणि शांत बसा. याचा फायदा मनशांती होते, एकाग्रता वाढते आणि तुमचं आत्मबल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढते. नंबर 21, चाव्यांना आपल्या कुलूपची जी चावी असते त्यांना काळा दोरा बांधा व त्यावर श्री लिहा. यासाठी लाल शाई वापरा. याचा फायदा घर सुरक्षित, करणी आणि चोरीपासून संरक्षण होते. नंबर 22, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर मूठभर जवस ठेवा.
असं तुम्ही दर सोमवारी करा आणि ते जवळ दर सोमवारी बदला. याचा फायदा क्रोध, रोग आणि तणाव कमी होतात. नंबर 23, मीठ घालून दर गुरुवारी पाय धुवा. पाणी बादलीत व डाव्या हाताने घ्या. याचा फायदा असा होईल की थकवा, वाईट दृष्ट, करणी दूर होईल. नंबर 24, आरशासमोर बसून श्री स्वामी समर्थ असा मंत्र 11 वेळा म्हणा. डोळ्याला डोळा भिडवून पहा. याचा फायदा तुमचा आत्मविश्वास, तुमचं मानसिक बळ खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. नंबर 25, मंदिरात अभिषेकासाठी गुलाबजल व तूप एकत्र करा. ओम श्री स्वामी समर्थाय म्हणत अभिषेक करा. याचा फायदा प्रेम, सौख्य आणि विवाहातील जे काही अडथळे आहेत तुमचे हे सर्व दूर होतात. नंबर 26, तोंड न धुता जप कधीच करू नये. प्रथम पाणी प्या, तोंड धुवा, गुळणी करा आणि मगच जपाला बसा. फायदा मंत्रशुद्धी व प्रभाव वाढतो मंत्राचा. नंबर 27, शेतकऱ्यांनी शेतात श्री स्वामी समर्थाचा झेंडा नक्कीच फडकावा, बांधावर लावावा. याचा फायदा वृष्टी, उत्पन्न हे सर्व वाढ होते आणि संकटे टळतात. नंबर 28, स्वयंपाकात शेवटचं तूप घालताना स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा आणि मनात शुभ विचार ठेवा. याचा फायदा भांडणं टळतात आणि अन्नशुद्धी टिकते. नंबर 29, झोपायच्या आधी हातावर पाणी घ्या व श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणा. डाव्या हातावर 3 थेंब. याचा फायदा शांत झोप आणि वाईट स्वप्न दूर होतात. नंबर 30, प्रवेशद्वारावर दर शुक्रवारी तुळशीचं पान ठेवा आणि दर शुक्रवारी ते जुनं पान काढा आणि नवीन पान ठेवा. याचा फायदा वाईट शक्तीचा प्रवेश घरात होत नाही. नंबर 31, पौर्णिमेला रात्री अंगणात तुपाचा दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ दिवा लावायच्या वेळेस असं म्हणायचं. याचा फायदा ग्रहबाधा कमी होतो आणि प्रसन्नता वाढते. नंबर 32, एखादं स्वप्न वारंवार पडत असेल तर त्यावर स्वामी चरित्र वाचा. याने मनशांती लाभते तुम्हाला आणि ते स्वप्न बंद होतं. नंबर 33, लिंबू फोडून त्यावर ओम स्वामी समर्थ असा मंत्र फुंकर मारा. नंतर ते रस्त्याच्या बाजूला टाका. याचा फायदा भय, बाधा आणि करणी हे सगळं दूर होते. नंबर 34, व्यवसायात अडचण असेल तर स्वामींचा फोटो खुर्ची खाली लावा, फक्त तुमच्या सीट खालीच. याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमच्या कामात यश येईल आणि तुमच्या व्यवसायात सुद्धा स्थिरता टिकून राहील. नंबर 35, महिन्यात एकदा स्वामींच्या नावाने एखादी गोष्ट व्रताने सोडा. उदाहरणार्थ तिखट, तंबाखू, वाईट शब्द असं. याचा फायदा नवीन ऊर्जा होते, तुम्हाला खूप प्रमाणात मिळते आणि तुमच्या जीवनात बदल घडून येतो. नंबर 36, संध्याकाळी घराच्या सर्व खोलीत तुपाचा दिवा लावून तो फिरवा. प्रत्येक कोपऱ्यात दिव्याचा प्रकाश गेला पाहिजे. याचा फायदा नकारात्मक शक्ती तुमच्या घरातून नेहमीसाठीच पडून जातात आणि तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो. नंबर 37, स्वामींच्या मंदिरातून आलेली माती घराच्या प्रवेशद्वारी ठेवा एका छोट्या वाटीत. याचा फायदा घरात शुभता आणि अपाय टळतो. नंबर 38, शुभ कार्याच्या दिवशी पानात जेवताना स्वामी समर्थ नाव घ्या. पहिला घास स्वामींना अर्पण करा. याचा फायदा असा होईल की तुमचं जे काही कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडते. नंबर 39, दर गुरुवारी मंदिरात कडुनिंब अर्पण करा. 5 पाने स्वामींना वाहा. याचा फायदा भय, नकारात्मकता सुद्धा कमी होते. नंबर 40, जुना झाडू फेकताना स्वामी समर्थ म्हणून त्याला हात लावा. त्याला कधीही पाय लावू नका. याचा फायदा तुमच्या आयुष्यात असा होईल की घरात वाद आणि अपयश येत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आम्हाला नक्कीच लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.